दिवसाची सुरुवात पोहे आणि चहा खाऊनच झालेली होती. पोहे तर खूप छान झालेले होते, कारण मी बऱ्याच दिवसानंतर पोहे बनवलेले होते. आजी भाजी निवडत असताना सात्विकचं मध्ये करणं हे कामच झालं आहे. त्याचा अंघोळ आवरून दिल्यानंतर त्याला हे खुर्चीसोबत खेळायचं होतं, म्हणून त्याला थोडा वेळ मी खेळू दिला आणि मला पूजा वगैरे करायची होती, म्हणून मी पूजा वगैरे करून घेतली. तिथे पण मध्ये हे त्याचं कामच झालेलं आहे. पूजा करताना सुद्धा तो मध्ये येऊन स्वतः पण पूजा करायला लागतो. हे बघून मला खूप छान वाटतं आणि मी आनंदी पण होते. नंतर त्याचा फ्रेंड कबूतरसुद्धा आलेला होता. कबूतर आज काहीतरी खात होता आमच्या घरात पडलेलं. ते बघून सात्विक इतका निरीक्षण करत होता. त्याला ते खूप आश्चर्यचकित वाटत होतं. माहीत नाही त्याला काय समजत, तो खूप आश्चर्यचकित होत होता आणि सगळं बघून मला सांगत होता. नंतर तो उडून गेला आणि वर जाऊन बसला, तर ते पण बघत होता आणि ते सुद्धा मला बिट्टू सांगत होता. नंतर त्याचे खेळणे इतके पसरले होते की तो स्वतःच ठेवायला लागला होता सगळ्या खेळण्यांना. नंतर सात्विकला मी खरबूज दिलं होतं. फर्स्ट टाईम बिट्टूने काहीतरी दिलं आणि स्वतःहून खाल्लं. ते मला खूप आवडलं. त्याला खरबूज आवडलेलं होतं. फ्रीजमध्ये जाऊन काय करतो काही समजत नाही बिट्टू. नंतर फ्रीज आवरून घेतली मी. इतका सगळा पसारा बघून मी सात्विकला झोपून दिला आणि दुपारच्या जेवणामध्ये आज मी दाल खिचडी बनवली होती. दाल खिचडी खूप छान झाली होती. याची रेसिपी नक्की मी टाकणार. दालच बघून तुम्हाला समजत असेल की दाल खिचडी किती छान झालेली असेल. नंतर मी शुभमचे कपडे वगैरे आवरून घेतले, कारण कपडे ऑलरेडी खूप दिवसापासून पडले होते आणि हे ते मला घडी करायचं होतं. दुपारी शुभम आला होता जेवण करायला. त्याला जेवण दिल्यानंतर त्याला खरबूज खायला दिलं. ते पण पप्पाला चारून देतो आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट ही की त्याला न म्हणता तो आपल्या पप्पाला चारून देतो. मला हे सगळं काही करत नाही. बापलेकाचं हे कौतुक बघून मला खूप छान वाटतं. नंतर बापाच्या पॅकेटमधले पैसे काढून तो परत पॅकेटमध्ये ठेवतं. हे बघून पण मला खूप छान वाटतं, कारण बिट्टू जी गोष्ट जिथे आहे तिथेच ठेवण्यात खूप एक्सपर्ट झाला आणि त्याला हे काम खूप चांगलं जमतं. नंतर त्याला बॉलसोबत खेळायचं होतं, म्हणून त्याला मी एकट्याला बॉलसोबत खेळून दिलं. घरचा कॉल आला होता म्हणून घरच्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे बघितला. बघा मावशी त्याला किती छान शिकवते. व्हिडिओ कॉलवर पण सुद्धा ही काय त्याला शिकवत असते आणि तो लगेच कॅच करतो आणि लगेच शिकतो. दुपारी बिट्टूला मी ऑमलेट दिलं होतं, कारण त्याला ऑमलेट खायची इच्छा होती. तो अंड्याकडे हात दाखवता म्हणून ऑमलेट दिलं. नंतर मी चहा केला आणि वडापावसुद्धा आणलेला होता. आईने वडापाव पण खाऊन घेतला. नंतर आम्हाला देवपूजा करायची असते म्हणून बिट्टूचा आवडनंतर देवपूजा वगैरे केली आणि खाली पार्किंगमध्ये खेळायला गेलो. सोसायटीमधले सगळे पार्किंगमध्ये खेळायला आले होते. बिट्टूचा फर्स्ट टाईम बॉल खाल्लेला होता म्हणून बिट्टू पण खूप छान खेळला. गौरी दिदी पण घरी आली होती. गौरी दिदी जे शिकवते ते बिट्टू लवकर कॅच करतो आणि बघा किती छान कलर्स ते आतमध्ये टाकायसाठी पण लवकर शिकला आणि स्वतःच खुश होऊन क्लॅप करतो. गौरी दिदी गाणं म्हणत असताना सात्विक बघा कसा डान्स करतो. त्याचं गाणं आवडती लागलं की तो कुठे पण डान्स करायला चालू होतं. हे तुम्ही बघू शकता. संध्याकाळचा स्वयंपाक करून मी लवकर आवरून घेतला, कारण मला शुभमचे 2-3 शर्ट इस्त्री करायचे होते म्हणून मी लवकर इस्त्री करून घेतली. 4 दिवस झाल्यानंतर बाबा दिसत नसल्यामुळे सात्विक मोबाईलमध्येच बाबांचा लाड खेळतो. रात्री जेवण वगैरे केलं. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.